कंपॅरेटिव्ह मेजरमेंट म्हणजे काय, आज आपण त्याला थोडंसं समजून घेऊ. ओके, कोणतेही ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉ करताय. ओके, समजा एका मग्गा काढला तर तो बकेटच्या हिशोबाने मोठा आहे का छोटा आहे. ओके, बकेटच्या कोणत्या पार्टला टच होतं हे कम्पेअर करणं झालं. जसं की हा ब्रश आहे, ह्या ब्रशची हाईट आणि ह्या पेनची हाईट वेगवेगळी, बट ह्याच्या कम्पॅरेटिव्हली ह्याची हाईट केवढी आहे हे समजून घेऊन तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमध्ये अप्लाय करू शकला तर तुमचा आर्टवर्क जास्त फास्ट ग्रो होईल. जसं की हे टोपण आहे, ह्या टोपणची हाईट आणि ह्याची हाईट केवढी. ओके, ह्याच्यापासून किती अंतर आहे कम्पेअर करायचं. ओके, ह्या टोक आहे, ह्याचं उभं ठेवलं आणि ह्याला आडवं केलं असं तर ह्याची हाईट केवढी आहे. ओके, ह्या दोघांमध्ये डिस्टन्स केवढा आहे हे समजून घेऊ शकता. हे कम्पेअर करून झालं. कम्पेअर करून तुम्ही मेजरमेंट टाकताय आणि ते तुमच्या ड्रॉइंगमध्ये दिसतंय तर तुमची ड्रॉइंग ही आपणे आप ग्रो होईल. जास्त मेहनतीचा प्रयत्न करायची गरजच पडणार नाही, फास्ट इम्प्रूव्ह होईल.